आज तर माझे हस्बंड लेकमध्ये पडता पडता वाचले. हरे कृष्ण मंडळी, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कीर्ती गहनवार. तर मंडळी, व्हिडिओची सुरुवात होते गाडीवरून. माझ्या बाबाच्या आम्ही जात होतो भूर. माझे हस्बंड, मी, माझा मुलगा बशक बघा किती क्यूट त्या कॅब घालून. तर अजून एक दुसरी गाडी होती ज्याच्यावर होती माझी लहान बहीण, तिचे हस्बंड आणि जानू. अजून तिसरी गाडी होती ज्यावर होती माझी मोठी बहीण, तिचे होणारे हस्बंड, तिची मुलगी चिव आणि मयुरी. आम्ही सर्वजण म्हणजे आम्ही तिघी बहिणी आणि तिन्ही जवळ चाललो होतो भूर फिरायला. ॲक्च्युली ना आम्ही मी माझे हस्बंड अमरावती गेलो होतो. माझ्या मोठ्या बहिणीची एंगेजमेंट होती, तर एंगेजमेंट झाली 23 जूनला. तर 24 जूनला आम्ही तिन्ही कपल्सनी फिरायचं डिसाईड केलं आणि आम्ही चाललो फिरायला. छान जेवढं छान वाटत होतं ना बघा. आम्ही तिन्ही गाड्यात म्हणजे असं लाईनमध्ये चाललो होतो. मस्त छान असं लॉंग ड्राईव्हची फील येत होती आणि खूप जास्त छान वाटत होतं. बघा आम्ही किती एन्जॉय करत आहे. आमच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता आणि सोबत माझा मुलगा पण एन्जॉय करत होता. तर आम्ही पोचलो होतो, म्हणजे आम्ही आलो होतो कंडेश्वरला. तर तिथे पोचल्यानंतर आम्ही आधी डिसाईड केलं की मंदिरात न जाता आधी तिथे डोंगर आहेत तर तिथे जाऊ, कारण वातावरण पावसाचं होतं. पाऊस कधी पण पडू शकत होता, म्हणून आम्ही असं डिसाईड केलं की आधी मंदिराचं दर्शन म्हणजे महादेवाच्या दर्शनाच्या आधी आम्ही पहिले डोंगरावर जाऊ, तिथचा म्हणजे व्ह्यू पाहू छान, आणि नंतर खाली येऊन महादेवाचे दर्शन करू. तर तिचे आय थिंक खूप जास्त तर नाही पण बऱ्यापैकी पायऱ्या आहेत चढायला. तर बघा कोणी लेकरं घेत आहे, कोणी समोर जात आहे. माझ्या मुलाला माझ्या जिजूने घेतलं होतं. माझी बहीण म्हणते मी खूप थकली, म्हणजे आय एम सो टायर्ड. नंतर थोडा वेळ झाल्यानंतर बघू शकता तुम्ही व्ह्यू किती छान आहे. मी म्हणजे माहिती आहे का, ह्या वर्षीच 1 जानेवारीलाच आम्ही गेलो होतो. आम्ही म्हणजे माझे आई बाबा होते तेव्हा माझी दादी होती आणि आम्ही तिघी बहिणी आम्ही गेलो होतो 1 तारखेलाच महादेवाचं म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आम्ही महादेवाच्या दर्शनाने केली होती कंडेश्वरला जाऊन. तर त्याचा पण व्लॉग मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. तर थोड्या पायऱ्या चढल्यानंतर मी खूप जास्त थकून गेली. तर बघा माझ्या हस्बंडनी मला घेतले खांद्यावर आणि पायऱ्या चढत होत्या. माझं ॲक्च्युली असंच आहे, मी थोडंसं म्हणजे काही एक्झॉशन झालं आणि मी लगेच थकून जाते. सर्वजण समोर होती, मी एकटी मागे होती. तर माझ्या नवऱ्याला काही बघितलं नाही गेलं. माझा नवरा म्हणे चल बाई घेतो तुला खांद्यावर. माझा नवरा मला खांद्यावर घेऊन वरपर्यंत चढून गेला. म्हणजे पूर्ण पायऱ्या तर नाही चढले म्हणा, पण थोडं खाली होतं तेव्हा त्यांनी मला घेतलं आणि मग चढवलं. नंतर बघा आम्ही तिथे पोचलो शेवट म्हणजे असं डोंगरावर टॉपवर. तर तिथं जाऊन तिथं आम्ही पोचल्यानंतर व्ह्यू बघा, म्हणजे एकदम म्हणजे रिफ्रेशिंग वाटत होतं आमच्या सर्वांना. आणि तिथे पण त्या टेकडीवर पण महादेवाचंसुद्धा मंदिर होतं आणि तुम्ही मागचा व्ह्यू बघा, म्हणजे असं कॅमेऱ्यात ना ते दिसत नाही आहे तुम्हाला, ते फिलिंग असं नाहीत, पण ॲक्च्युली आम्ही तिथं होतो ना, वाव, म्हणजे ती फिलिंग मी तुम्हाला नाही एक्सप्रेस करू शकत. खूपच छान वाटत होतं आम्हाला तिथे. नंतर मग तिथे जे त्या टेकडीवर जे महादेवाचं मंदिर होतं तिचं दर्शन तुम्ही करून घ्या. आम्ही छान तिचे दर्शन केल्यानंतर आम्ही खाली उतरायला सुरुवात केली, कारण की तुम्हाला म्हटलं ना वातावरण पावसाचं होतं आणि थोडं पाऊस सुरू पण झाला होता. आम्ही म्हटलं आमच्यासोबत 2 लहान लेकरं आहे तर ते ओले होऊन जाईल, म्हणून आम्ही उतरायला सुरुवात केली. आणि माझ्या बाबूला घेतलं होतं माझ्या नवऱ्याने, त्याला खांद्यावर घेतलं होतं माझ्या नवऱ्याने उतरताना. आणि तेवढा नाटक आहे ना माझा कृष्ण, त्याचे बाबा त्याला घेऊन खाली उतरत होते आणि तो हा दम टाकत होता असा. आम्ही खूप जास्त हसत होतो त्याला पाहून. खाली उतरल्यानंतर मग मंदिराच्या आतमध्ये गेलो. इथे चप्पल स्टँड वगैरे आहे आणि हे बघा महाद्वार, श्री क्षेत्र कोंडेश्वर संस्थान महाद्वार. आतमध्ये गेल्यानंतर आधी पाय वगैरे धुतले. आणि हे बघा माझी छोटी बहीण फुलवाली बाई वरून तिने टेकडीवरून फूल तोडून आणलं आणि ते कानात लावून ठेवलं होतं. इथे गोशालासुद्धा आहे, गायसुद्धा आहे इथे मंदिराच्या महाद्वाराच्या आतमध्ये. आधी हे जे नवी जोडपे आहे ना, माझी जिजून माझी ताई यांनी आधी गणपती बाप्पाचे दर्शन केले, नंतर गेलो आम्ही मंदिरात. आणि हे दुसरे जोडपे माझे लहान बहीण आणि माझे जावई, हे दोघं सोबत जात होते महादेवाच्या गर्भगृहात सोबत दर्शन करायला. माझा वाट बघत होता की माझी बायको कधी येते, मी कधी जाणार माझ्या बायकोसोबत मंदिरात दर्शन करायला. तर बघा आम्ही उतरतो. महादेवाची पिंड बघा, तुम्ही दर्शन करा. माझा नवरा बेल
फुल वाहत होतं महादेवाला. दर्शन केले आम्ही आणि बाहेर तिथे येऊन बसलो कार्पेटवर. आणि हा बघा गधा कसा लोळत आहे त्या कार्पेटवर. नंतर आम्ही जे प्रसाद म्हणजे पूजेसाठी जी थाळी घेतली होती त्यामध्ये प्रसाद पण होतं. आणि हे दोघं लेकरं नाही का ते प्रसादच्या पुड्याच घेऊन बसल्या होत्या की द्या म्हणून खायला. मग यांनी ते जे असे ते रंगीबेरंगी गोळ्या असते ना त्या होत्या त्या. आणि हा माझा मुलगा कृष्ण बघा सर्वांना तिची रंगीबेरंगी गोडी होती ते सर्वांना चारत होता. आधी नाही का त्यांनी मयुरीला चारली, नंतर आता बघा तो तिच्या म्हणजे मासीला चारत आहे. सर्वांना चारत होता तो. आता तुम्ही कंटिन्यू बघा समोर. आधी त्यांनी मयुरीला चारली, मग त्याच्या माशीला चारली. आता बघा चिवला चारत आहे, त्याच्या मोठ्या बहिणीला चिवलासुद्धा चारली. आणि मी बघा त्याला अजून देत आहे की तू चार म्हणून. आता त्याच्या काकाजीला चारायची वारी होती या बघा. आता तो काकाजीला चारत आहे आणि त्याला पहिली गोडी त्याने पाडून टाकली काकाजीची. कदाचित त्याला तर खंत झाला की काय त्याने दुसरी चारली दुसरी चारली आणि पहिली गोडी पाडली म्हणून त्याने अजून सेकंड टाईम तो काकाजीला परत चारायला गेला बघा. त्याच्या काकाजी म्हणते मम्मीला चार, पण त्यांनी मला न चारता वापस त्याच्या काकाजीला चारली, कारण की पहिली गोडी ऑलरेडी त्यांनी पाडून टाकली होती ना काकाजीच्या तोंडात. मग आता तिसरी गोडी दिली मी त्याला की आता मला चार म्हणून. मी करत होती बघा, मी करत आहे की मला चार, पण नाही त्याला मला चारायचं नाही, त्याला काकाजीलाच चारायचं आहे. त्याला काकाजी खूप आवडली त्याची, त्याला काकाजीलाच चारायची होतं. तो तरी खडी नाही का काकाजीलाच चारत होता म्हणून आम्ही त्याला घेतलं आणि इकडे केलं. ह्या पार्टीकडे दिलं की आता तू तुझ्या बडे पप्पाला चार. मग बडे पप्पाला चारल्यानंतर अजून मग त्याला गोडी झालं की आता तू तुझ्या बडी मम्माला चार. मग त्याने बडे मम्माला चारलं, बडी मम्माने त्याला पप्पी पण दिली. म्हणजे खूप म्हणजे लाड येत होता की वा माझ्या मुलगा किती हुशार झाला, सर्वांना चारताय. नंतर त्यांनी अजून गोडी घेतली आणि त्याच्या पप्पाला म्हणजे त्याच्या बाबाला चारत होता, अच्छा बाबाला पण चारून दिली. पण मला काही अजून त्यांनी गोडी चारली नव्हती. म्हणजे सर्वांना चारत आहे तो, फक्त मला सोडून. मग कॅमेरा घेतला मयुरीनं की आता तू तुझ्या मम्माला चार म्हणून, आणि मला चारत होता बघा. पण मला चारली नाही, खाली गोडी पाडली बघा तुम्ही. तर खाली पाडली तर मला जीवावर आली की तू सर्वांना चारत आहे ना, मला चारायच्या वेळेस खाली गोडी पाडली. तर मग आय थिंक त्याने मला चारली. नंतर आम्ही मग त्यांनी म्हणजे थकून गेला ना तो खूप सर्वांना गोडी चारूच बघा तिथं जाऊन कसं नाटकं करत आहे. मग गेली त्याची म्हणजे मोठी बहीण पण त्याच्यासोबत मस्ती करायला, आणि दोघं जाऊन तिथं लोळत आहे मस्ती करत आहे. त्यांची मजा मस्ती तिथं चालूच होती. दोघी भाऊ बहीण जर सोबत असले ना मजा कम नाही होत, उलट अजून मजा. आम्हाला त्रास होते त्या दोघांचे की बस बा तुम्ही मस्ती कमी करा, आम्हाला त्रास होत आहे. मग आम्ही सर्वजण निघालो बाहेर. मंदिराच्या फ्रंटमध्येच कॅन्टीन आहे एक छोटीशी, जिथे चहा कॉफी भेटते समजा. तर आम्ही सर्वजण तिथे बसलो आणि हाऊसफुल करून टाकली. त्यांची कॅन्टीन पुरी फुल होऊन गेली आमच्यामुळे. तर आम्ही तिथे एक गोष्ट ऑर्डर केली होती, ती म्हणजे खूपच जास्त चटपटी एक गोष्ट आहे. आणि माझा दादा बघा इथे एकटे खुर्चीवर बसला होता मस्त. आणि ती गोष्ट म्हणजे आहे कच्ची भेळ. मला कच्ची भेळ खूपच जास्त आवडते. म्हणजे मी ॲनी टाईम कच्ची भेळ खाऊ शकतो, पण मला कोणीतरी बनवून द्यायचं, मी एकटी म्हणजे स्वतःहून नाही बनवू शकत. त्याच्यानंतर भेळ वगैरे खाल्ली आणि माझी जीजू म्हणे येतेच म्हणे जवळच एक म्हणे हिडन लेक आहे, आपण तिथे विजिट करू. म्हटलं चला मग. आणि ही बघा माझी लहान बहीण, पाऊस येत होता म्हणून रेनकोट घातला, आणि रेनकोट घातल्यानंतर तिने नाही का सलवार कुर्ती घातली होती, तिची जी ओढणी आहे ना तिच्या रेनकोटच्या बाहेर लटकत होती दोन्ही इकडून. आणि ते बघा लेक आहे, लेक किती सुंदर लेक आहे. मला माहीत नव्हतं ॲक्च्युली कोंडेश्वरच्या जवळच हिडन लेक पण आहे, पण माझी जीजू म्हणे ते खूप जास्त एक्सप्लोअर करतात ना अमरावती, म्हणून त्यांना माहीत होते. आणि ते बघा सर्वजणच येत नाही का माझ्या नवऱ्याने सर्वांना नाही का असं गोटे मारत होते. म्हणजे काय म्हणे माझा नवरा गोटा मारा म्हणे आणि टप्पे पडते म्हणे गोट्याचे, कोणाचे किती टप्पे पडत आहे ते बघू म्हणे. तर सर्वजण त्याच्यातच लागले होते. आणि बघा माझा छोटासा जादू, पाऊस येत होता म्हणून रेनकोट घालून दिला. आणि माझ्या जवाईला तर तेच लागलं शौक की बा माझे किती टप्पे पडते म्हणून तेच सर्वजण माझ्या नवऱ्याने शिकून दिलं सर्वांना. सर्व गोटे मारत होते माझ्या नवऱ्याला पाहू. मग आम्ही फोटोज वगैरे काढली छान तिथे. आणि मग माझी लहान बहीण म्हणे आपण म्हणे इथे म्हणे हात लावणी खेळू म्हणे. तर सर्वांना तिची आयडिया पटली की हां माझी मोठी बहीण म्हणे की चला तिनेच आयडिया दिली, तर मग तिलाच राज्य द्यायला लावलं आम्ही. तीच मग राज्य द्यायला लागली. मग आम्ही सर्वांनी म्हणजे मग खेळणं स्टार्ट केलं आणि सर्वांना म्हणजे खूप जास्त
म्हणजे एन्जॉय करत होते सर्वजण की बा एवढ्या वर्षानंतर आता नाही खेळत ना कोणी हात लावणी. म्हणजे आता सर्व आपापल्या कामात बिझी झाले, सर्व मॅरिड झाले, सर्वांना लेकरं वगैरे झाले, कोणी आपापल्या कामात व्यस्त. कोणीच म्हणजे आत्ता लहानपणी खेळत होता हात लावणी, पण आता कोणी नाही खेळत. पण आता कधी असं पिकनिक वगैरे कधी फिरायला गेलं ते छान वाटते. हा स्पॉट पण म्हणजे असा छान होता. इथं कोणी जास्त कोणी म्हणजे कोणीच नव्हतं, आम्हीच होतो फक्त. तर असा मस्त आमचा प्रायव्हसीवाला आम्हाला एक स्पॉट भेटून गेला होता. तर आम्ही सर्व कपल्स म्हणजे खेळत होतो खूप. बघा तुम्ही बघू शकता की किती एन्जॉय करत आहे आम्ही सर्व. खूप जास्त एन्जॉय केला. आमच्या तिन्ही जवांना खूप जास्त मजा आली, खूप जास्त मजा आली. आम्ही सर्वांनी एन्जॉय केला. आतापर्यंत कॅमेरा माझ्या नवऱ्याने पकडला होता. माझा नवरा म्हणे मला पण घे. नंतर कॅमेरा मी माझ्याकडे घेतला आणि माझ्याच्यानं जास्त खेळणं नाही होत. मी ॲक्च्युली लवकर थकून जाते, म्हणून मी काय केलं, हे सर्व खेळत होते मी जाऊन बसली एका म्हणजे अशा उच्चा ते बघा ते साईडनं ते जे हे दिसतं ना उंच उंच, तिथे जाऊन मी बसून गेली. हे बघा ही मला हात लावायला आली ना, बस हे माझं शेवट होतं. मग मी नाही खेळली, मी आऊट झाली. बघा आता मी इथे येऊन बसली आहे आणि ह्या सर्वांना शूट करत आहे इन द मीन्स म्हणजे कॅमेरेमध्ये शूट करत आहे, व्हिडिओ शूट करत आहे. तर माझ्या मोठ्या बहिणीने लावला माझ्या लहान बहिणीला हात आणि ती बघा कशी छे झाली. बा किती वेळचं माझ्यावरच राज्य येत आहे म्हणून ती गेली बघा किती हळूहळू तिच्या नवऱ्याकडे की घ्यावं आता तुम्ही राज्य घ्यावं. तर मग माझ्या जवाईवर राज्य आला आणि माझ्या जवाईने माझ्या ताईला आऊट केलं आणि आता माझी ताई तिच्या हजबंडला आऊट करायला चालली. तिने त्यांना आऊट केलं. मग आता राज्य आला माझ्या जिजूवर आणि माझी जिजू आले आणि माझ्या हजबंडला आऊट करायला चालले. बघा त्यांच्यामध्ये कशी जुगलबंदी होते. माझे हजबंड पडता लेकजवळ जात होते ना, बघा ते त्यांच्या मागच आहे ना, बस पडता राहूनच गेले, पडणारच होते. तर त्यांनी कसं आपल्याला बॅलेन्स केलं आणि बॅलेन्स करून वर आले आणि सर्वांना कारण देत होते की यार माझ्या शूजमुळे मला धावता नव्हता येत. आणि त्यानंतर मग माझ्या जिजूनी परत माझ्या ताईला आऊट केलं. माझी ताई थकून गेली, यार मी पण किती वेळची राज्य देत आहे. मग माझ्या ताईने आऊट केलं मयुरी आऊट झाली. बघा मयुरीवर राज्य आलं नाही. जवाई बघा माझे दुरूनच पडाले. म्हणजे ते माझे जवाई दिसते असे ढेरीगिरी आहे माझ्या जवाईला, पण दिसते असे पण आऊट झालेच नाही. कोणीच त्यांना हात लावू नाही शकलं. ते माझी लहान बहीण गेलती अशी मासूम बनून की घ्यावं राज्य घेऊन घ्या म्हणून त्यांनी एका झटक्यात राज्य घेतलं. एका झटक्यात माझ्या मोठ्या बहिणीला आऊट करून टाकलं होतं, पण त्यांच्यावर राज्य आलाच नाही तसा, म्हणजे जसं रिअल राज्य यायला पाहिजे होतं तसा. बघा सर्वजण किती छान करतात. सर्वांनी खूप जास्त मजा केली. माझे जिजू बघा परत माझ्या नवऱ्याच्या मागे धावत आले. माझा नवरा माझ्यापर्यंत येऊन गेला होता. खरंच सर्वांना खूप जास्त मजा केली. सर्वांना खूप जास्त मजा आली की बाई एवढ्या वर्षानंतर खेळलं म्हणून. बघा माझा नवरा परत पडला तिथे. माझे हजबंड पडले म्हणून माझा मुलगा लढायला लागला होता की बाबा पडले म्हणून त्यांनी चूप केलं त्याला की लढू नको. मी तसा पडलो नाही, खेळता पडलो. मग सर्वांनी खेळून खूप जास्त मजा केली ना. आम्हाला खूप जास्त लेट पण होत होतं. तर मग थोडंसं खेळलो अजून आणि घराकडे निघालो. तर दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल मंडळी. धन्यवाद.